अध्याय दुसरा श्लोक 35 बघताय. भयाद्रणादुपरतं मौस्यन्ते त्वां महारथाः येषां च त्वं बहुमतो भूत्वा यास्यसि लाघवम्. भयात, रणात, उपरतम असे 3 शब्द याच्यामध्ये संधी एकत्र करून स्वयाद्रणादुपरतम झालेला आहे. भयात म्हणजे भीतीनी, रणात म्हणजे रणांगणातून, उपरतम म्हणजे पळून गेलेला, हा त्याचा अर्थ आहे. मौस्यन्ते म्हणजे मानतील, त्वाम महारथः, त्वाम म्हणजे तुला, ज्यांच्या दृष्टीने तू आतापर्यंत कसा होता. येषांच त्वं बहुमतो, ज्यांच्या दृष्टीने तू अतिशय आदरणीय होतास. बहुमतो भूत्वा, आदरणीय सन्माननीय असा होतास. त्यांच्या दृष्टीने यास्यसि लाघवम, लाघव म्हणजे तुला तुच्छता येईल, लघुता येईल. त्यांच्या दृष्टीने ते सगळं तुच्छ ठरशील तू. महारथी जे आहेत, महारथा म्हटलं, हे महारथी तुला युद्धातून पळून गेला असं मानतील. त्वाम मंस्यन्ते, मंस्यन्ते म्हणजे मानतील अशा अर्थाने. तुला मान देणारे तुझा तिरस्कार करतील. जे तुला आतापर्यंत मान देत होते ते सगळे तुला वेगळ्या दृष्टीने पाहतील, उपहास करतील तुझा. अर्जुना, तू जरी बंधुप्रेमाचा, गुरुप्रेमाचा उमाळा येऊन युद्ध टाळून परत फिरलास तरी ते कोणी मानणार नाही. असं ज्यांच्या मनात तुझ्याविषयी विश्वास आहे त्या गुरुजन, पितामह अशा महारथी, अतिरथींकडून सुद्धा तुला तुच्छता किंवा लाघव प्राप्त होईल. त्यांच्या दृष्टीनेही हे निकृष्ट कर्म तू करतोस असं समजल्या जाईल. ते सुद्धा तुला हे तुझं योग्य वागणूक आहे असं मानणार नाही. हे सगळे पितामह, गुरुजन सुद्धा, त्यांना सुद्धा हे आवडणार नाही. अरे, समर्थाने म्हटलंच आहे की मरावे परी कीर्ती रूपी पुरावे. पण आपण असे महाशय समाजात पाहतोच की घटम भिंद्यात पटम भिंद्यात, संस्कृत श्लोक आहे. घटम भिंद्यात पटम भिंद्यात कुर्याद रासभारोहणम. घटम भिंद्यात पटम भिंद्यात कुर्याद रासभारोहणम येन केन प्रकारेण प्रसिद्ध पुरुषो भवेत. कशाही प्रकारे प्रसिद्धीमध्ये राहण्यासाठी राजकारणी जे असतात किंवा सिनेक्षेत्रातील जे असतात किंवा श्रीमंत धनदांडगे जे असतात, हे प्रसिद्धी मिळवण्यासाठी कुठल्याही थराला जातातच. घटम भिंद्यात म्हणजे घट फोडो, पटम भिंद्यात म्हणजे वस्त्र फाडून, कुर्याद रासभारोहणम कधी कधी तर गाढवावर सुद्धा आरोहण करतील किंवा गाढवावर सुद्धा बसतील. कुठल्याही प्रकारे, येन केन प्रकारेण, कुठल्याही प्रकाराने प्रसिद्धी हवी असेल तर हे लोक काहीही करायला तयार होतात. पुरुष भवेत म्हटलंय. खरं तर पराक्रम, लोकोत्तर कर्म, विद्या, कला या आधारे मिळवलेली जी कीर्ती असते ती, त्यामुळे मनुष्य अमर होतो. अर्जुनाला भगवंत म्हणतात की स्वधर्मापासून च्युत होणं हा दोष आहे. गुरु, आप्तेष्ट, सुहृद सगळ्यांच्याच निंदेला मग तू पात्र होशील. कारण सैन्यातील जे योद्धे आले होते इथे लढायला, हे सगळे तुझ्या विश्वासावर लढण्यासाठी आले आहेत. आणि नेताच जर असा वागत असेल तर चालेल का? म्हणून आता पुन्हा आणखीन पुढच्या श्लोकात काय म्हणतात तो पुढचा श्लोक पुढे बघूया. अध्याय दुसरा श्लोक 36 बघताय. अवाच्यवादांश्च बहून् वदिष्यन्ति तवाहिताः निंदन्तस्तव सामर्थ्यं ततो दुःखतरं किम्. हे जे तुझे शत्रू आहेत, तव अहिताः, शेवटचा शब्द जो पहिला याच्या ओळीमध्ये तवाहिताः मध्ये तव अहिताः, तव म्हणजे तुझे, अहिताः म्हणजे शत्रू, हितः, हिताः म्हटलं असतं तर जे तुझं हित अपेक्षित करतात, पण हे अहिताः तुझे जे शत्रू आहे हे तुझ्या सामर्थ्याची निंदा करतील. ते सामर्थ्यम, तुझे सामर्थ्य जे आहे त्याची निंदन्तः चा अर्थ आहे निंदा करतील. तव सामर्थ्यम निंदन्तः, तुला पुष्कळसे नको नको ते बोलतील. अवाच्यवादान हा जो पहिला शब्द आहे, अवाच्यवादान म्हणजे जे नको नको आहे अशा प्रकारचं. बहून वदिष्यन्ति, पुष्कळ प्रकारे ते वदिष्यन्ति म्हणजे बोलतील. ततः दुःखतरं किम, खालच्या ओळीतला शेवटचं पद. ततः दुःखतरं किम, प्रश्न विचारला, मग याहून अधिक दुःखदायक काय असणार आहे तुझ्यासाठी?
दुःशासन, कर्णादी, दुर्योधन हे जरी त्यांच्याशी वैर धरत नशील तू, तरी ते तुझ्यासाठी तुझ्या बरोबर वैर करतात आहेत. तू जरी त्यांच्याबरोबर वैर करत नाही, दुर्योधन आहे, दुःशासन आहे, कर्ण इत्यादी जे लोक आहेत, तू जरी वैर करत नशील तरी ते तुझ्याशी वैर करतायत, तुला शत्रू मानतायत. कारण तुझा पराक्रम हा तुल्यबळ आहे त्यांच्यासाठी. तू जर युद्धातून माघार घेतली तर तुझ्याबद्दल मग ते नको नको बोलतील आणि तुला क्षुद्र मानू लागतील. न ऐकण्यासारखे कटू शब्द तुझ्याबद्दल बोलतील आणि ते ऐकून तुला याहूनही दुःखदायक काय असू शकेल असं पुन्हा त्यालाच प्रश्न विचारतात आहे. अनेक प्रकारे 2-3 श्लोकापासून तेच भगवंत सांगतात आहे की अपकीर्ती कशी तुझ्यासाठी, संभावित पुरुषांसाठी, सन्माननीय पुरुषांसाठी कशी दुःखदायक असते. मग तुला हे सगळं ऐकून दुःखदायक होणार नाही का? याच्यापेक्षा काय दुःखदायक असेल? ततः दुःखतरन्न किम. कौरवांच्या जाचातून उद्दाम वागण्याने कंटाळलेल्या प्रजेला तू आता जय मिळवून दे. त्यांना सोडवायचंय तुला. प्रजेसाठी हे सगळं करायचंय. थोर लोक आपल्या योग्य मार्गापासून काही झाले तरी सुद्धा, जे थोर असतात, योग्य विचार करणारे असतात, असे जे पुरुष असतात ते योग्य मार्गापासून काही झालं तरी एकही पाऊल मागे हटत नाहीत. या अर्थाचा एक नीतिशतकामध्ये श्लोक आहे भर्तृहरीच्या. तो श्लोक ऐकू आपण. निंदंत नीति निपुणः यदि वास्तुवन्तु, निंदंत नीति निपुणः यदि वास्तुवन्तु, लक्ष्मी समाविशतु गच्छतु वाक् यथेष्टम्. यथेष्टम्. अद्यैव वा मरणमस्तु युगान्तरे वा, अद्यैव वा मरणमस्तु युगान्तरे वा, न्यायात पथः प्रविचलन्ति पदन्न धीराः. नीतिशास्त्रात जे निपुण लोक असतात ते थोर लोक कोणी निंदंतु वास्तुवंतु, कोणी निंदा करोत वा स्तुती करोत. लक्ष्मी समाविशतु वा गच्छतु यथा इष्टम. यथेष्टम. लक्ष्मी तिच्या इच्छेप्रमाणे येवो त्यांच्याजवळ, म्हणजे धन त्यांना मिळो, संपत्ती मिळो, वा जाओ. गच्छतु म्हणजे जाओ. अद्यैव वा मरणमस्तु, अद्य एव आजच मरण येवो, वा युगांतरे किंवा खूप वर्षांनी येवो. पण न्यायात पथः प्रविचलन्ति, आपल्या मार्गापासून, न्याययुक्त अशा मार्गापासून, योग्य मार्गापासून हे धीराहा न पदम प्रविचलन्ति, एक पाऊल सुद्धा पुढे जात नाहीत किंवा तिथून ते ढळत नाहीत. ते आपलं कर्म केल्याशिवाय जात नाही. कोणी काहीही बोलो, निंदा करो, स्तुती करो, काहीही असलं तरी आपल्या मार्गापासून ते ढळत नाही. हे या श्लोकात सांगितले आहे. संस्कृतमधले श्लोक काही खूप सुंदर आहेत की ज्यामुळे जीवन कसं जगावं आणि कसे आदर्श लोक असतात त्यांच्याविषयी अशा प्रकारच्या सुभाषितातून आपल्याला योग्य मार्गदर्शन मिळत जातं. नीतिशतकातील जे श्लोक ते खरंच असे उपदेशपर आहेत. कुठल्याही श्रेष्ठ कार्याची, समाजाचे असो वा राष्ट्राचे असो, यासाठी ज्यांची तळमळ असते तसे त्यांचे प्रयत्न मग त्यांनी करायला हवेत. त्यांचंच जीवन मग उजळून निघतं. अन्यथा निंदनीय व्हायला वेळ लागत नाही. निस्वार्थपणे जनना समजी जावे हेच जणू काही यातून सांगायचंय. पुढच्या श्लोकात आता आणखीन काय भगवंत म्हणतात ते पुढचा श्लोक पुढे बघूया. अध्याय 2 श्लोक 37 बघतोय आपण. हतो वा प्राप्स्यसि स्वर्गै जित्वा वा भोक्ष्यसे महीम, तस्मादुत्तिष्ठ कौन्तेय युद्धाय कृतनिश्चयः. युद्धात मारला गेलास तर, हतः वा प्राप्स्यसि स्वर्गै जित्वा वा, युद्धात जर मारला गेला, हतः म्हणजे मारला गेलास तर स्वर्गाला प्राप्त होशील, वा किंवा जित्वा जिंकलास तर, युद्धामध्ये जर जिंकलास तर, महीम भोक्ष्यसे पृथ्वीचं राज्य तू भोगशील. तस्मात उत्तिष्ठ, तस्मात म्हणजे म्हणून, हे कौन्तेया हे अर्जुना, युद्धाय कृतनिश्चयः उत्तिष्ठ, युद्धाचा निश्चय करून उभा राहा. हा सरळ अर्थ आहे. तात्पर्य, तुझ्या दृष्टीने अशा धर्मयुद्धामध्ये जर तुला मृत्यू आला तर स्वर्गप्राप्ती होईल आणि विजयी झालास तर पृथ्वीबली स्वराज्य मिळेल. युद्धातील जय पराजय हे दोन्ही कसे आहेत तुझ्यासाठी लाभदायक आहेत.
कीर्ती वाढवणारेच आहेत. यासाठी युद्धात निश्चय करून उभा राहा, हेच वेगवेगळ्या प्रकारे भगवंत अर्जुनाला समजवतात आहेत. खरंय, कुठल्याही कार्यात झोकून देणं हे महत्त्वाचं आहे. उच्च ध्येय असेल, सर्वांच्या हितार्थ असेल, तर समरसून उभे राहणं हे परमकर्तव्य असायला हवे. स्वातंत्र्य लढ्यामध्ये भाग घेऊन स्वातंत्र्य यज्ञाच्या वेदीवर जीवनाचा होम करणाऱ्या स्वातंत्र्यवीरांनी कसलाही विचार न करता स्वातंत्र्य मिळवणे, पारतंत्र्याच्या बेड्या शृंखला तोडायलाच हव्या, या विचारांनी स्वातंत्र्य लढ्यामध्ये सातत्याने भाग घेत राहिला. ते यासाठीच अनासक्तीने इंग्रजांविरुद्ध लढा देत राहिले. त्यांना त्याचा लाभ होईल का नाही हाही विचार न करता ते लढा देत होते. त्याची मधुर फळे आम्ही आता आज भोगतोय. कारण त्यांची जिद्द, त्यांचे कष्ट, त्यांचा झालेला आनंदवित छळ वाया गेला नाही. उच्च ध्येय जर उराशी ठेवून जगणे असेल तर कसे श्रेष्ठ होतं हेच याच्यातून आपल्याला कळतं. जे क्रांतिकारक होऊन गेले, स्वातंत्र्य लढ्यामध्ये ज्यांनी भाग घेतला आणि या स्वातंत्र्य यज्ञाच्या वेदीवर ज्यांनी आपल्या जीवनाचा होम केला, या सगळ्यांच्या चरित्रावरून आपल्याला हेच दिसून येतं. या सगळ्यांनी हेच ध्येय ठेवलं होतं की युद्धाय कृतनिश्चय. भगवंताने जे सांगितलं गीतेत तेच. अगदी फाशीवर जेव्हा गेले, कारण ही जिद्द जी होती त्यांची, त्यांचे कष्ट, त्यांचा झालेला आनंदी छळ वाया यासाठीच गेला नाही. केवळ स्वार्थासाठी, ममत्वात, मोहात, मुलबाळ, संसाराच्या आसक्तीत हा मोठा त्याग करणंच म्हणजे स्वातंत्र्य लढ्यात उतरणं आणि यातच जीवनाचं सार्थक आहे, हे मनी त्यांनी जाणलेलं होतं. कित्येक क्रांतिकारी भगवद्गीता छातीशी घेऊन फासावर गेलेत. श्रेष्ठ कार्य पूर्णत्वाला जाईपर्यंत कसलाही विचार नको, हे जणू काही भगवंत यातून अर्जुनाला सांगतात आहेत. आणि म्हणून पुन्हा पुन्हा भगवंत म्हणतात आहेत, तस्मात् उत्तिष्ठ, तू उठ आणि युद्धाय कृतनिश्चय. युद्धासाठी निश्चय करून उभा राहा. पुढच्या श्लोकात काय सांगतात ते तो पुढचा श्लोक पुढे बघूया. अध्याय 2 श्लोक 38 बघतोय आपण. सुख दुःखे समे कृत्वा लाभा लाभौ जया जयौ ततो युद्धाय युज्यस्व नैवं पापम वाप्स्यसि. पुन्हा भगवंत म्हणतात ते की सुख दुःखे समे कृत्वा, सुख दुःख, लाभा लाभौ, लाभ आणि अलाभ म्हणजे लाभ आणि हानी, जया जयौ, जय आणि पराजय, हे समे कृत्वा समान मानून, युद्धाय युज्यस्व युद्धासाठी तयार हो. ततः म्हणजे ततोचा याच्यातला ओ निघून जातो, ततः होतं. ततःचा अर्थ आहे संस्कृतमध्ये त्यानंतर युद्धासाठी तयार हो. न एवं पापम अवाप्स्यसि, पापम मधला म अर्धा होईल आणि त्यातला अस्वर अवाप्स्यसि जोडला जाईल, ते क्रियापद तयार होईल. न एवं, अशा रीतीने तू केलंस तर तुला पाप न एवं अवाप्स्यसि, पाप लागणार नाही. ही सृष्टी, हे जग, यात फक्त द्वंद्व आहे असंच आपण पाहतो. द्वंद्व म्हणजे दोन विरोधी गोष्टी. गीता व्यवहारामध्ये परमार्थाची विलक्षण कला सांगते, ज्यामुळे मनुष्य प्रत्येक परिस्थितीत राहून तसेच शास्त्रविहित सर्व प्रकारचा व्यवहार करून सुद्धा आपलं कल्याण करू शकतो. हेच गीतेतून वारंवार उपदेश केलेला आहे आणि हेच बघायला मिळतं. इतर ग्रंथ सांगतात की जर आपलं कल्याण इच्छित असाल तर सर्व संग परित्याग करून साधू व्हा, एकांतात जा, कारण व्यवहार आणि परमार्थ एकाच वेळी करू शकत नाही असं इतर ग्रंथ सांगतात. परंतु गीता काय सांगते? गीता म्हणते आपण जेथे आहात, ज्या मताला मानत आहात, ज्या सिद्धांताला मानत आहात, ज्या धर्म संप्रदाय वर्ण आश्रम इत्यादींना मानता त्यालाच मानून गीतेनुसार अनुसरण कराल तर कल्याण नक्की होईल. सुखाच्या लोभाने कर्माकडे प्रवृत्ती नसावी आणि दुःखाच्या भयाने कर्मातून निवृत्तीही होऊ नये, म्हणजे कर्माकडे पाठे दाखवू नये. जर दुःखच मिळणार असेल तर मग कर्मच कशाला करायचं हाही विचार नको, हे गीता शिकवते. म्हणजे प्रत्येक परिस्थितीमध्ये राहून जर शास्त्राला धरून व्यवहार करीत राहिले तर कल्याण होऊ शकतं. हेच गीता वारंवार सांगते आपल्याला. सुख दुःख, लाभ हानी, जय पराजय यांचा विचार न करता प्रयत्न, कर्तव्य कर्म सोडायचे नाहीत. जे होणार असेल ते हो, पण मी माझे प्रयत्न सोडणार नाही हा विचार हवा.
हे धर्मयुद्ध आहे. अर्जुनाला सांगतात आहे हे धर्मयुद्ध आहे. ते करण्याने पापापासून मुक्त होशील. जे सारखे म्हणाला होता अर्जुन की विषाद होण्याआधी की मी स्वजनांशी लढण्याने किंवा यांना मारण्याने मला पाप लागेल. अर्जुन वारंवार म्हणत होता की मला पाप लागेल, मी पापाचा भागीदार होईल माझ्या स्वजनांना मारताय म्हणून. पापमेवाश्रय दस्मान 11व्या श्लोकात म्हटलंय त्यांनी पहिल्या अध्यायातल्या 36व्या श्लोकात म्हटलेलं आहे. किंवा 45व्या श्लोकात सुद्धा म्हटलंय की अहो बतमहत पापं. किंवा 44व्या श्लोकात सुद्धा म्हटलंय नरके नियतम वास उत्सन्न कुलधर्माणाम. असं जर केलं तर मला पाप लागेल, पाप लागेल, पाप लागेल जे म्हणत होता अर्जुन, त्यावर भगवंत उत्तर देतात आहेत. ही असं समबुद्धीने तू जर राहिलास तर तुला न एवं पापम अवाप्ससी, तुला पाप लागणार नाही. अर्जुन सरळ मनाचा होता आणि म्हणूनही वाईट आचरण म्हणजे पाप ही भीती त्याच्या मनात होती. अर्जुनाच्या मनात क्षात्रधर्माचं स्फुल्लिंग चेतवण्यासाठीच जणू काही भगवंत त्याला हे समत्व सांगतात आहेत. सांख्ययोग ज्याची बैठक आहे, या समत्व योगाची सांख्ययोग ही एक बैठक आहे, मूलाधार आहे, ते तत्वज्ञान सांगतात आहेत. आत्तापर्यंत आत्म्याच्या अमरतेबद्दल सांगितलं, आता स्वधर्माचरणाबद्दल भगवंत सांगतात आहे 47व्या श्लोकापासून. सांख्ययोग म्हणजे काय तर युक्तिप्रयुक्तीने सम्यकरित्या ख्यातम किंवा आख्यातम, युक्तिप्रयुक्तीने समजवणे. जे ज्ञान आहे ते युक्तिप्रयुक्तीने समजवणे, त्याला सांख्य असं म्हणतात. क्षात्रधर्माचं तत्व असं भगवंत अर्जुनाला समजवतात आहेत. स्वधर्माचरण म्हणजे अर्जुनाने धर्मयुद्ध करणे हेच त्याचं कर्तव्य आहे, हेच त्याचं सुधर्माचरण आहे. हे सांगत त्याला निष्कामतेची जोड कशी द्यायची ते आता पुढच्या श्लोकात सांगतात आहे. तो श्लोक पुढे बघूया आपण. अध्याय 2 श्लोक 39 बघतो आपण. एषा ते भीता सांख्ये बुद्धिर्योगे त्विमां शृणु बुद्ध्या युक्तो यया पार्थ कर्मबंधं प्रहास्यसि. हे पार्था, एषा ते अभिहिता सांख्ये. सांख्ये म्हणजे ज्ञानयोगाच्या संदर्भामध्ये, सांख्य म्हणजे ज्ञान आणि ज्ञानयोगाच्या संदर्भामध्ये हा विचार, एषा अशा प्रकारचा विचार मी तुला ते अभिहिता तुला सांगितला. आणि बुद्धिर्योगे, बुद्धिर्योगे म्हणजे ज्ञानयोग सांगितला. आता कर्मयोगाविषयी, योग म्हणजे नुसतं या ठिकाणी योग शब्द वापरलाय तो कर्मयोगासाठी वापरलेला आहे. कर्मयोगाविषयी तू आता इमाम शृणू, तू इमाम शृणू, त्विमाम मध्ये संधी आहे, तू इमाम शृणू, तू आता कर्मयोगाविषयी ऐक. बुद्ध्यायुक्तो, ज्या विवेक बुद्धीने युक्त झाला असताना कर्मबंधम प्रहास्यसी, तू कर्माचं बंधन चांगल्या प्रकारे तोडून टाकशील. हा 39व्या श्लोकाचा सरळ अर्थ झाला. स्पष्टीकरण बघू की मागच्या श्लोकामध्ये आपण बघितलं की कुठल्याही परिस्थितीमध्ये सम राहणं हे भगवंताने सांगितलं. कठीण आहे, आपल्यासारख्या सामान्यांसाठी तर फार कठीण आहे. एक संस्कृत श्लोक आहे की सुखमापतितं सेव्यम दुःखमापतितं तथा, सुखमापतितं सेव्यम दुःखमापतितं तथा चक्रवत परिवर्तन्ते दुःखानिच सुखानिच. ज्याप्रमाणे प्राप्त झालेलं सुख आपण आनंदाने भोगत असतो, त्याचप्रमाणे प्राप्त झालेले दुःखही भोगलंच पाहिजे. कारण सुख आणि दुःख चाकाप्रमाणे फिरत असतात. चक्रवत परिवर्तन्ते म्हटलंय, नेहमी कायम राहत नाही, चाकाप्रमाणे सतत बदलत असतं, फिरत असतात. मनुष्याला नेहमी सुखही मिळत नाही आणि नेहमी दुःखही सोसावं लागत नाही. हे या श्लोकामधून बघतोय आपण. भगवंत या 49व्या श्लोकापासून अर्जुनाच्या मनामध्ये जी शंका होती की हे युद्धरूप हिंसात्मक पाप कर्म करण्याने, गुरुजनांना मारण्याने जो दोष लागतो तो केव्हा तरी बाधा आणणारच, आणि म्हणून हे युद्ध करणं कसं अयोग्य आहे हे पुन्हा पुन्हा त्यांनी सांगितलं होतं. आपण पहिल्या अध्यायात बघितलं. अर्जुनाच्या मनात ही जी शंका उत्पन्न झाली आहे त्याचं उत्तर देण्यासाठी आणि उत्कर्षाकडे नेण्याच्या प्रयत्नाच्या मार्गावर विचार करणं कसं अत्यंत आवश्यक आहे हे आता या 39व्या श्लोकापासून भगवंत त्याला सांगतात आहेत. अकर्तव्याचा त्याग आणि कर्तव्य पालन करण्याचा विचार सांगत मग कर्माची कुशलता कशी असते, त्याला तो योग म्हणजे काय आणि समत्व म्हणजे काय
हे सगळं आता पुढच्या पासून सांगायला सुरुवात करणार आहेत. म्हणजेच समबुद्धी, सिद्धी आणि असिद्धीमध्ये समबुद्धी हवी आणि प्रत्येक कर्म कसं कुशलता आणि तत्परतेने करण्याची गरज आहे, आवश्यकता आहे ते सांगतात आहेत. त्यालाच गीतेने कर्मयोग, निष्काम कर्मयोग असं म्हटलंय. योग म्हणजे इथे नुसतं योग शब्द वापरलाय, पण त्यालाच कर्मयोग असं म्हणतात. असं आचरल्यामुळे मग कर्मबंधम प्रहास्यसी, तुला कर्माचं बंधन लागणार नाही. ज्या स्वतःच्या सुखाच्या इच्छेचा त्याग करून दुसऱ्याला दुःख पोचवलं जातं, काय स्वतःच्या सुखाच्या इच्छेचा त्याग करून दुसऱ्याला सुख पोचवलं जातं आणि ज्यात स्वतःचंही हित होतं आणि दुसऱ्याचंही हित होतं, त्याला कर्तव्य किंवा त्यालाच कर्मयोग असं म्हटलं जातं. देशासाठी, समाजासाठी जेव्हा दुष्टांना, अति अन्याय करणाऱ्यांचा वध करणे हे अनेकांचे भले होण्यासाठी असतं, तेव्हा स्वार्थ नसून तो परार्थ असतो. हेच याच्यातून सांगितलेलं आहे. पुढे पुढे आणखीन भगवंत काय सांगतात ते बघू आणि मग कर्मबंधन कसं लागत नाही हेही पुढे पुढे आपण नंतर बघणार आहे. कर्मबंधन म्हणजे काय याचाही अर्थ पुढे पुढे बघणार आहे आपण. पुढचा श्लोक 40 पुढे बघूया. अध्याय 2 श्लोक 40 बघतो आपण. नेहा विक्रमनाशोस्ति प्रत्यवायो न विद्यते स्वल्पमप्यस्य धर्मस्य त्रायते महतो भयात. न इह म्हणजे या कर्मयोगामध्ये अभिक्रमनाश अस्ति. न या कर्मयोगामध्ये आरंभाचा म्हणजे कर्माचा आरंभ अर्थात बीजाचा नाश नाही. न विद्यते, कर्माचा आरंभ अर्थात बीजाचा नाश नाही. उलट प्रत्यवायः फलरूप दोषही नाही. स्वल्पम अपि अस्य, स्वल्पम अपस्य मध्ये संधी आहे. स्वल्पम अपि अस्य, इतकंच नव्हे तर या कर्मयोग रूप धर्माचे, धर्मस्य कर्मयोग रूप धर्माचे थोडेही साधन, स्वल्पम अपि थोडंही साधन, महतः भयात महान भयापासून काय करतं, त्रायते रक्षण करतं. हा सरळ अर्थ झाला आपण बघितला. कोणत्या कर्मयोगात आरंभाचा अर्थात बीजाचा नाश नाही, तर सत्कर्मामध्ये आरंभी दोष असला तरी सुद्धा ते कर्म उत्तमासाठी असल्याने नष्ट होत नाही. कुठलंही कर्म सुरुवातीला दोष असतात, दोष असला तरी सुद्धा ते कर्म उत्तमासाठी असल्यामुळे ते नष्ट होत नाही, इतरांना प्रेरणादायी असतं, म्हणून ते पुढे सत्कर्म चालू राहतं. काही ध्येयवेडी लोक बघा, ते चालू ठेवतात एखादं कर्म, म्हणजे बा सत्कर्माचं ते बीज आहे ते नष्ट होत नाही, त्याला पुढे पुढे शाखा फुटतात. कुठलंही सत्कर्म वाया जात नाही. उदाहरणार्थ बघू आपण एखादं की लोकमान्य टिळकांनी स्वातंत्र्य लढ्याचं बीज रोवलं. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवेनच, हे त्यांचं घोषवाक्य होतं. लोकजागृतीच्या आणि राष्ट्रोद्धाराच्या कार्यात स्वतःला वाहून घेण्याचा निश्चय त्यांनी केला होता. ब्रिटिशांच्या तावडीत म्हणजे पारतंत्र्यातून मातृभूमीची सुटका करण्यासाठी त्यांचा लढा होता. ते गेले तरी कार्य चालूच होतं. सांगण्याचं तात्पर्य काय, तर सत्कर्माच्या आरंभाचा, कुठलेही सत्कर्म सुरुवात जरी केली असेल तर त्याचा कधीही नाश होत नाही, कोणीतरी ते पुढे चालवतच. निष्काम कर्म जी असतात ते पुढे चालूच राहतात. माझे ओळखीचे एक उत्तम शिक्षक होते, पण ते काय करायचे, गोरगरिबांनाही उत्तम शिक्षण मिळावं म्हणून त्यांनी वर्ग चालू केले. त्यांच्यासाठी नवे नवे उपक्रम करून मुलांना समर्थ करण्याचा त्यांनी ध्यास घेतला. कित्येकांची फी भरली. कुठलीही प्रसिद्धी गाजावाजा न करता निष्काम कर्म करीत ते गेले. पुढे अनेकांचे हात त्या कार्याला लागले. दुर्गम भागात जाऊन बरेचदा त्यांच्यासाठी ते काम करीत होते. कुठलीही अपेक्षा नाही. पिढी घडवणे, मुलांना संस्कारित करणे हाच एक त्यांचा ध्यास होता. मनाची एकाग्रता आणि अंतःकरणाची शुद्धता असली की मग गरीब श्रीमंत जाती भेद कुठलाही विचार नसतो. थोड्यातला थोडा त्याग सुद्धा मग तो कसा श्रेष्ठ ठरतो. म्हणजेच केलेलं कर्म जे असतं संस्कार रूपाने कसं राहतं, त्याचा नाश कसा होत नाही हे लक्षात येईल. प्रत्यवायः न विद्यते, कुठलंही कर्म याचा दोष राहत नाही आणि त्याचा नाश पण होत नाही, हे आत्म महत्वाचं.
उलट सत्कर्म करीत असलं की विघ्ने हळूहळू दूर होतात. प्रत्यवाय न विद्यते, तेच त्याचा अर्थ की उलट फळ मिळत नाही, आपल्याला उलट फळ मिळत नाही, म्हणजेच कुठलंही विपरीत फल मिळत नाही. आलेच काही विघ्न तरी सत्कर्म करणाऱ्यांना त्यास काही बाधा करू शकत नाही. प्रारंभी सत्कर्म करणाऱ्यांना दुर्जन पुष्कळ उपद्रव देतात. आपण बघतो नाही, जे सत्कर्म करतात त्यांना दुर्जन लोक खूप त्रास देतात, उपद्रव देतात. केव्हा केव्हा तर यांचं कार्यक्षेत्र प्रतिक्षणी व्यापक होत जातं. त्यामुळे उपद्रव देणाऱ्या शत्रुभूत दुर्जनांची संख्या वाढत जाते. जितकं यांचं कार्य व्यापक तितकी दुर्जनांची संख्याही वाढत जाते. यांना त्रास द्यायचा. यांच्या तपात कष्ट सहन करण्याची शक्तीही त्यामुळे वाढत जाते. वाढत गेल्याने मग शत्रूंकडे झालेला ताप, शत्रूंकडून जो त्यांना त्रास होतो, त्या तापात तो जो ताप झाला असतो, त्यामुळे यांच्या सत्कर्माच्या प्रसारामध्ये बाधा येत नाही. कारण यांना सहन करण्याची शक्ती आपोआप आलेली असते. जे सत्कर्म करतात ते किती मग शत्रू वाढलेले असतील, दुर्जन वाढलेले असतील, यांना त्रास देणारे, तरीसुद्धा यांच्या सत्कर्माच्या प्रसारामध्ये मग बाधा येत नाही. जणू काही शत्रू यांना सहाय्यभूतच होतात. ते कार्य प्रसृत करण्याला सत्कर्माचे पालन म्हणजेच काय, हे कार्य पुढे न्यायला जणू काही शत्रू यांना सहाय्यभूत होतात आणि ते कार्य हळूहळू आणखी वाढत जातं. सत्कर्माचं पालन म्हणजे काय? अहिंसा, सत्य, अपरिग्रह, पावित्र्य, संतोष, स्वाध्याय, ईश्वर भक्ती हे गुण मग आपोआप सत्कर्म करणाऱ्यांच्या मध्ये वाढीस लागतात. मग थोडंही धर्माचं आचरण उत्तम झालं, हे सगळे धर्मीय गुण आहेत. अहिंसा, सत्य, अपरिग्रह वगैरे, आणि ह्या थोड्याही धर्माचं आचरण जर झालं असेल, उत्तम झालं असेल, तर हे सगळे कसे ठरतात? सत्कर्म करणारे वंदनीय ठरतात, श्रेष्ठ ठरतात. त्यागास शांतीही अनंतरम. पुढे 12व्या अध्यायात येणार आपल्याला की त्यागातूनच कशी शांती मग प्राप्त होत जाते. स्त्री शिक्षणासाठी पुढे आलेल्या सावित्रीबाई असो, सतीची प्रथा नको म्हणणारे पुढे आलेले अनेक समाजसुधारक असो, विधवा विवाह, हुंडा पद्धती बंद करण्यासाठी अनेक समाजहितकारक कामे करताना किती विघ्ने यांच्या कार्यात आली असतील. सहजासहजी क्रांती समाज स्वीकारत नाही, पण हळूहळू ते कार्य मग स्वीकारलं जातं. त्याला वेळ लागतो, पण हे लोक आपलं कार्य सोडत नाही. सत्कर्मात कितीही बाधा आली तरी सुद्धा, कधी कधी हे लोक नसले, यांच्या हातून ते कार्य पूर्ण झालं नाही, तर इतर लोक ते कार्य पुढे नेतात. परंतु हे कार्य थांबत नाही जर उत्तम कार्य असेल तर. आणि मग हळूहळू लोकसुद्धा त्या चांगल्या कार्याला स्वीकारत जातात. कार्य मोठं होत जातं. ही समाजाची रीती, रूढी, परंपरा विरुद्ध कार्य जे असतात त्यासाठी थोडा वेळ लागतो, एवढंच. सांगण्याचं हेच की कार्य समाजहितार्थ, राष्ट्रहितार्थ, धर्मकार्यार्थ असो, ते अखंड प्रवाही प्रक्रिया बनली पाहिजे. भगवंतानी ही उदाहरणं अर्जुनाला दिली नाहीत, ही आपण व्यवहारातली बघतोय. भगवंतांनी जो अर्जुनाला स्वधर्म, स्वकर्तव्य पालन करून सज्जन हितार्थ, राष्ट्रहितार्थ कार्य करण्यासाठी केलेल्या उपदेशामुळेच आम्हाला सुद्धा भारतीयांना हा उपदेश हृदयाशी ठेवावासा वाटतो. गीता अभ्यास जे करतात त्यांना त्यामुळेच हा उपदेश हृदयाशी धरावासा वाटतो. आणि म्हणूनच कित्येक असे क्रांतिकारक आहेत, ज्या क्रांतिकारकांनी भगवंत उपदेश असलेली ही गीता सदैव मस्तकी धरलेली आहे. निष्काम कर्मयोग जन्ममृत्यूरूपी मोठ्या भयापासून रक्षण करतो, हेच यात सांगितलेलं आहे. यात वासना, अपेक्षा, आसक्ती नसल्यामुळे मग कर्मबंधन, पाप लागत नाही. हाच या श्लोकाचा मतितार्थ आहे.